सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, अस्सलाम वालेकुम। मी अंकिता कजाहास, AIMIM महिला शहर कार्याध्यक्ष। या ठिकाणी जे जमा झालेले आहे सर्व बांधव आणि भगिनी आहेत, तर त्या एकच गोष्टीमुळे सर्वांना एक समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न हे जे राजकीय लोक करण्यात येत आहे, दुसरं काहीच नाही, फक्त समाजामध्ये तेढ। सर्वात आधी जे रामगिरी महाराजांचं बयान होतं, त्यानंतर मस्जिदमध्ये घुसून मारण्याचं बयान आहे, आणि तिसरं जे आहे ते एक मुस्लिम बांधव आणि दुसरा जो आहे तो आमचा समाज, त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू सरकारचा। ही जी जमीन आहे 50-60 वर्षापूर्वीची आहे, इथे वास्तव्य करत आहे, इथे आमचं लहानपण गेलेलं आहे, माझ्या पूर्वजांचं गेलेलं आहे, सगळ्यांचं आम्ही बघत आलेलं आहे। ही गायरान जमीन आहे, कोणत्याही याच्यामध्ये आम्ही काही अतिक्रमण वगैरे काही केलेलं नाहीये। हे सर्व जे आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे एक राजकीय स्टंट इथे चालू आहे। बुद्ध समाजाला न्याय देण्यासाठी तुमच्या पक्षाकडून काय याच्यामध्ये आंदोलन वगैरे धरणं करण्यात येणार आहे? आमच्या पक्षाकडून आम्ही सर्वजण कधी पण कार्यरत आहोत, आणि हे जे आहे तर आम्ही एक दुसऱ्यांसोबत जे मागे पण आमचं जे गठबंधन झालं होतं की जय भीम जय भीमचा जो नारा होता तो कंटिन्यू आम्ही करणारच आहे। आणि आमचे जे खासदार आहेत, जे माननीय इम्तियाज जलील साहेब आहेत, जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी पण इथे सहभाग नोंदवलेला आहे, आणि त्यांच्यानुसार पण आम्ही सर्व काही कार्य करणार आहे। नागरिकांना काय आवाहन करणार महिलांना तुम्ही याच्या माध्यमातून? एक सांगावंच आहे की त्यांनी आमच्या सरांनी जे आहे तर 10 ते 20 लाखाचा निधी जो आहे तो इथे दिलेला। सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। मी विद्या सोनवणे, फुले आंबेडकरी अभ्यास समूहाचे अभ्यासक आहे। आज इथे सर्वजण जे संघटित झालेले आहेत, तिथे विहाराला जी नोटीस लावलेली आहे, सर्वप्रथम मी याचा निषेध करते, कारण ही नोटीस जी लावलेली आहे ती लिगली नाहीच आहे, आणि ही जागा जी आहे तर ही सर्वच जण इथे येतात। हा बौद्ध समाज जो आहे तर हा शांततेचा नेहमी संदेश देत असतात सर्वांना। तर मी या प्रसंगी एक गोष्ट सांगू इच्छिते, इथे 60 वर्षापासून सम्राट अशोकांनी जी इथे बौद्ध लेणी इथे कोरून ठेवलेली आहे, तर हा वारसा बौद्ध समाजाला मिळालेला आहे, आणि इथे सर्वजण येऊन चांगले आचरण करत असतात, इथे संस्कार होत असतात। ह्या गोष्टी खूप नमूद करण्यासारख्या आहेत। विजयादशमी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केल्या जाते, आणि इथे सर्व मंत्री महोदय येतात, आमदार येतात, खासदार येतात। मग हे इलिगल कसं होऊ शकते? आणि ही जी भाषा वापरलेली आहे पोलीस निरीक्षक जगताप यांनी, तर ही अयोग्य भाषा आहे। तसं पाहिलं तर ही अशी नोटीस देताच येत नाही, पण ही फार चुकीच्या दिशेनं समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सध्या आता राजकारणाचे स्टंट वेगवेगळे आपण ठिकठिकाणी पाहतोय। तर हे एक प्रकारे त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे, हे सर्वांच्या लक्षात येत आहे। नोटीस पाठवून बुद्ध समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहे। आज हजारोच्या संख्येने आज लेणीवर लोक पोहोचलेले आहे, महिला पण त्याच्यात काय सांगणार? सरकारला नोटीस पाठवण्याचं काहीच कारण नसताना त्यांच्याकडे मेन प्रूफ नाही की ही बुद्ध लेणी कशावर स्थापित आहे, तरी सरकारने नोटीस पाठवली। हे फक्त इलेक्शनसाठी पब्लिसिटी स्टंट आहे की समाजामध्ये तेढ निर्माण कसा करावा आणि मुस्लिम दलित वोट हे कसे वाटप करावं, त्याच्यासाठी सरकारने हे नोटीस पाठवून एक नवीन खेळ चालू केलेला आहे। तर याचा आज आम्ही जाहीर निषेध करतो, आणि याचा जाब विचार करण्यासाठी आम्ही CP ऑफिसमध्ये जाऊन आज आम्ही तिथं विचारणार आहे की हे नोटीस पाठवण्याचा अर्थ काय आहे, आणि ही नोटीस पाठवली कोणाला गेली, की ही वरती कोरलेल्या लेणीला पाठवलेली गेली का ही खाली स्थापित केलेल्या लेणीला मंदिराला पाठवले विहाराला नोटीस दिली। याच्यासाठी आम्ही आता सर्व महिला आज आम्ही कमी प्रमाणामध्ये जरी लोक दिसत असेल तर उद्या लाखोच्या संख्येमध्ये रस्त्यावर उतरणार आहे, आणि सरकारने जवळक याचा उत्तर देणार नाही, आणि जेवढेही दलित समाजाचे लोक आहेत त्यांच्या भावना दुखवल्या सरकारने, तेवढ्यांची जवळक माफी मागत नाही तवरक आम्ही शांत बसणार नाही। आपलं नाव? मोनिका मोहन मोरे, औरंगाबाद। मला असं वाटतं की याचं नेमकं कारण त्यांना माहीत नाही। ही तर जागा जी आहे ही वनीकरणाची आहे, आणि विद्यापीठ परिसरामध्ये ही जागा नाहीच आहे। आणि खूप वर्ष मी इथे 92 आले, मी तेव्हापासून मी इथे नेहमीच येते, दरवर्षी येते, आणि लाखोने लोक इथे दसऱ्याच्या वेळेस येतात, इतर वेळेला पण लाखोने लोक येतात।
तर त्यामुळे मी इतक्या वर्षापासून बघत आहे, मला जवळपास 30 वर्ष तर मला इथे येऊन झालेले आहेत। 30 वर्षापासून मी बघते की इथे बौद्ध समाजाचे लोक, त्यांची एक आस्था आहे, इथं बाबासाहेबांचे पावलं लागलेले आहेत, त्याच्यामुळे याला पवित्र भूमी मानतात सगळे लोक। आणि आधीच्या काळामधले जे अरंत लोक आहेत त्यांनी ह्या लेण्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे हा सगळा परिसर जो आहे हा पवित्रमय आहे। आणि आम्ही यांना इथे विपश्यना हॉल पण बनतेनी बांधलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही नेहमी इथे विपश्यनासाठी येतो। किंवा दर दसऱ्याच्या आधी 10 दिवस आधी इथे शिबिर भरते, लहान मुलांचं शिबिर भरतात, दरवर्षी असतात। पौर्णिमेच्या वेळेस, बौद्ध पौर्णिमेच्या वेळेस, दसऱ्याच्या वेळेस इथे लहान मुलांचे शिबिर असतात। तर त्यामुळे पण सगळे लोक, जास्तीत जास्त संख्येने लोक, बौद्ध समाजाचे लोक इथे येतात। तर मला असं वाटतं की ही जी नोटीस दिली आहे ही जाणीवपूर्वक बौद्ध लोकांना टिवचण्यासाठी दिलेली आहे असं मला वाटते। आपलं नाव? माझं नाव डॉक्टर कल्पना खावरे, मी पालीची प्राध्यापक आहे। काय सांगणार संदेश तुमचा? आमची बुद्ध लेणी हे त्या अतिक्रमणमध्ये नाही आहे। आम्ही आमच्या वन विभागामध्ये हे विशुद्धानंद बोधीनं हे रचलेली आहे। 60 वर्षापासूनची ही लेणी आहे, त्यामध्ये एक नोटीस पाठवलेली आहे। या बनतेजी लोकांनी हे सांभाळलेली आहे 60 वर्षापासून। तरी पण आम्ही आता पीआयला याचा धिक्कार असो, नोटीस पाठवणाऱ्या पीआयचा धिक्कार असो, अशा पद्धतीनं आज आम्ही बनतेजी सोबत मोर्चा काढणार आहे। त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, त्यांच्या पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही आता सगळ्या महिला वर्ग आणि पुरुष वर्ग त्यांचा धिक्कार असो असा नोटीस पाठवणाराचा आम्ही करणार आहोत। समाज समतेचं ज्ञान इथं समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य इथे केलं जातं। आणि या ठिकाणी हे हेतू पुरस्कार, हा जो जगताप आहे, हा हेतू पुरस्कार आम्हाला त्रास देत आहेत आणि हे त्यांचं योग्य नाही। कारण ही लेणी जी आहे सम्राट अशोकाने स्थापन केलेली लेणी आहे, भिक्षू संघासाठी त्यांनी स्थापन केलेली आहेत, आणि तरी हा मुद्दाम हेतू पुरस्कार इथं त्रास देत आहेत। कारण इथं हा गव्हर्नमेंटची जागा आहे, सरकारी जागेवर इथं 60 वर्षापासून राहतो, आणि तरी सुद्धा हे लोक मुद्दाम आम्हाला त्रास देत आहेत, हे त्यांचं योग्य नाही। जर इथं त्यांनी अशाच प्रकारचा त्रास देत राहिले तर आम्ही इथं प्रत्येक गावातील, आम्ही प्रत्येक घरातील एक माणूस येऊन तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहोत। म्हणून इथं आमच्या नांदी लागू नका। हे जय भीमचे मुलं आहेत, हे बाबासाहेबांचे मुलं आहेत, बाबासाहेबांच्या विचाराचे, भगवान बुद्धाच्या विचाराचे आहेत। भगवान बुद्धाच्या विचाराने मंत्री तिथं जेवण देतो आणि इथे येऊन आम्हाला नोटिसा देतात। हे कोणत्या प्रकारचं आहे त्यांचं वर्तणूक आहे? मुसलमान जसा या बोकड्यांना, बकऱ्यांना, कोंबड्यांना कापतो, पाणी पाचतो आणि नंतर त्याला, तशा पद्धतीने त्याने भंतेजींना भोजनदान दिलं आणि इथून आम्हाला नोटीसी देतात। हे शासनकर्त्या लोकांचं योग्य नाही। माणुसकीनं वागा, समानतेनं वागा आणि भगवान बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या विचाराचं आचरण करा। फक्त तोंडाने बोलू नका, आचरण करा। आचरणातून समाजाला समानतेनं वागवा। असे हेतू पुरस्कार कोणत्या धर्माला तुम्ही त्रास देऊ नका। भगवान बुद्धाचे सर्व जगातील लोकांनी त्यांचे उपदेश घेतलेले आहेत। आजही भगवान बुद्धाच्या विचारावर हे सर्व धर्म आहेत।